60 नंतर माणसाचा सर्वात मोठा पश्चात्ताप. 8 कडू सत्ये. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर माणसाला सर्वात जास्त पश्चात्ताप कोणत्या गोष्टींचा होतो? नमस्कार मित्रांनो, एका वयानंतर जेव्हा माणूस रात्री एकटाच बसतो तेव्हा त्याला त्याच्या विजयांची आठवण येत नाही. त्याला आठवतात ती माणसं ज्यांना तो वेळ देऊ शकला नाही, ती स्वप्न जी त्याने भीतीपोटी मारून टाकली आणि ते शब्द जे रागाच्या भरात बोलून त्याने नाती तोडली. शेवटच्या क्षणी माणसाच्या डोळ्यात अश्रू संपत्तीच्या कमतरतेमुळे येत नाहीत, तर अपूर्ण राहिलेल्या आयुष्यामुळे येतात. चला जाणून घेऊया ते पश्चात्ताप जे माणसाला आतून सतत रडवत राहतात. पहिला पश्चात्ताप. काश मी माझ्या जवळच्या माणसांसोबत थोडा अधिक वेळ घालवला असता. संपूर्ण आयुष्यभर माणूस पैसा कमावण्यात गुंतलेला असतो. त्याला वाटतं आत्ता मेहनत करतो, नंतर कुटुंबासोबत वेळ घालवेन, पण ते नंतर खूप लवकर संपून जातं. जसन एखादा मुलगा दारात उभा राहून म्हणत राहतो, बाबा आज लवकर या ना, पण बाबा प्रत्येक वेळी म्हणतात थोडं काम बाकी आहे रे, आणि एक दिवस तो मुलगा मोठा होतो. मग त्याच्याकडेही वेळ उरत नाही. दुसरा पश्चात्ताप. काश मी सतत लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडलं असतं. अनेक लोक स्वतःचं आयुष्य जगत नाहीत, ते फक्त समाजाच्या भीतीत जगतात. काय घालायचं, काय करायचं, कोणावर प्रेम करायचं, प्रत्येक निर्णय लोक काय म्हणतील यावर ठरतो. कदाचित मनाला गायक व्हायचं होतं, पण नातेवाईकांच्या भीतीने आयुष्यभर अशी नोकरी केली ज्यात आत्मा घुसमटत राहिला. शेवटी समजलं की लोक 2-4 दिवस बोलले आणि शांत झाले, पण आपण मात्र संपूर्ण आयुष्य दुःखी राहिलो. तिसरा पश्चात्ताप. काश चुकीच्या लोकांसाठी मी स्वतःला इतकं झिजवलं नसतं. काही लोक कधीच आपले नसतात, पण त्यांना आपलंस करण्यासाठी आपण संपूर्ण आयुष्य वाया घालवतो. तुम्ही प्रत्येक वेळी नातं टिकवण्यासाठी झुकत राहिलात, माफी मागत राहिलात, रडत राहिलात, पण समोरच्याने तुमची किंमतच केली नाही. एक दिवस आरशात स्वतःकडे पाहिलं आणि जाणवलं की नातं वाचवताना आपण स्वतःलाच हरवून बसलो. चौथा पश्चात्ताप. काश मी भीतीपोटी माझी स्वप्न मारून टाकली नसती. सर्वात वेदनादायक मृत्यू हा स्वप्नांचा असतो, कारण ती कोणताही आवाज न करता मरतात. मनाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता, काहीतरी नवीन करायचं होतं. पण भीती वाटली, लोक हसतील तर, मी अपयशी ठरलो तर, आणि या भीतीतच संपूर्ण आयुष्य निघून गेलं. शेवटी माणसाला अपयशाचं दुःख होत नाही, तर प्रयत्नच न केल्याचं दुःख होतं. पाचवा पश्चात्ताप. काश मी माझ्या आईवडिलांना थोडं अधिक प्रेमाने मिठी मारली असती. जेव्हा आपले आईवडील आपल्या सोबत असतात तेव्हा आपल्याला वाटतं की ते कायमच आपल्या सोबत राहतील. पण आयुष्य अगदी शांतपणे आपल्याकडून आपली माणसं हिरावून घेतं. जसन आई रोज फोन करत राहिली आणि आपण प्रत्येक वेळी म्हणालो, आत्ता कामात आहे, नंतर बोलतो, पण एक दिवस तिचा फोन येणंच बंद झालं. आणि घरात अशी एक शांतता पसरली जी आयुष्यभर कधीच तुटली नाही. सहावा पश्चात्ताप. काश मी माझ्या शरीराला इतका त्रास दिला नसता. तरुणपणी माणूस आपल्या शरीराला मशीन समजतो. तो झोपेचा त्याग करतो, तणाव वाढवतो आणि स्वतःलाच झिजवत राहतो. जसन रात्रभर काम करणं, वेदनांकडे दुर्लक्ष करणं आणि अजून खूप वय पडलं असं म्हणत राहणं. पण एक दिवस शरीर साथ देणं थांबवतं आणि तेव्हा समजतं की आरोग्य गमावून कमावलेला पैसा ही आयुष्यातील सर्वात महाग चूक होती. सातवा पश्चात्ताप. काश मी छोट्या छोट्या गोष्टींवरून नाती तोडली नसती. अहंकार हा त्या विषासारखा असतो जो हळूहळू माणसाला एकट करत जातो. जसन एखाद्या छोट्याशा वादामुळे भाऊ अनेक वर्ष बोललाच नाही, आणि जेव्हा पुन्हा भेटण्याची इच्छा झाली
तेव्हा फक्त त्याचा फोटोच उरला होता. त्या दिवशी समजलं की काही नाती जिंकण्यासाठी नसतात, ती जपण्यासाठी असतात. 8वा पश्चात्ताप. काश मी स्वतःवर थोडं अधिक प्रेम केलं असतं. काही लोक संपूर्ण आयुष्य सगळ्यांना आनंदी ठेवण्यात घालवतात, फक्त स्वतःला सोडून. प्रत्येकाची गरज पूर्ण केली, पण स्वतःचा आनंद, स्वतःची स्वप्न आणि मनःशांती नेहमी पुढे ढकलत राहिले. आणि एक दिवस जाणवलं की संपूर्ण आयुष्य आपण स्वतःलाच एकटं सोडून दिलं. मित्रांनो, आयुष्यातील सर्वात मोठं दुःख मृत्यू नाही. सर्वात मोठं दुःख म्हणजे जिवंत असतानाच अपूर्ण राहणं. म्हणून आपल्या माणसांना वेळ द्या, आपल्या मनाचं ऐका आणि त्या नात्यांना जपा जी खरोखर महत्त्वाची आहेत. कारण शेवटी माणसाच्या हातात ना पैसा उरतो, ना पद. उरतात फक्त काही आठवणी आणि असंख्य पश्चात्ताप.